हॅपी यशनीती. तर सुरुवातीला माझ्या सांगण्याचा आणि विचारण्याचा मुद्दा एकच आहे की आपली फार्मा कंपनी ही डिजिटल थ्रू उतरलेली आहे का? तुम्ही म्हणाल नाही. का नाही? काय अडचण काय नक्की? तुम्हाला काय वाटतं? नुसती ॲडव्हर्टायझिंग करणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग झालं का? नुसती ॲड गेली म्हणजे तो डिजिटली झालं का? नाही. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप प्रकार आहेत. तर त्या प्रकारांमध्ये ना सुरुवातीला सर मी सांगतो तुम्हाला, डॉक्टर ह्या प्रत्येक डॉक्टरचं फेसबुकला अकाउंट आहे. प्रत्येक पेशंट सुद्धा फेसबुक बघतो आणि जे ब्रँडिंग करणारे आहेत, जे मार्केटिंग करून जाणारे आहेत, जे प्रोडक्टचं मार्केटिंग करतात, जे हेल्थ प्रोडक्टचे करतात किंवा फिटनेस जे असेल, तुमचे जे हे फिटनेसचे प्रोडक्ट्स असतील त्याचं मार्केटिंग कोण करतात? ट्रेनर करतात, जिमवाले करतात. मग अशा प्रकारे त्यांचं मार्केटिंग होतं. मग तुमचं का होत नाही? याला कारण एकच आहे, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग डिपार्टमेंट नाही. तुमच्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या कंपनी डिजिटल थ्रू उतरू शकत नाही. तुम्ही त्याच जुन्या मार्केटिंगच्या पद्धतीला धरून बसणार आहेत का? नाही. तुम्हाला नवीन पद्धत शिकण्याची गरज आहे. कारण फार्मा मार्केटमध्ये आता सध्या नुसतं जुन्या पद्धतीवर अवलंबून राहणं शक्य नाही. तर त्याला डिजिटल पद्धतीने उतरणं गरजेचं आहे. तर यासाठी यशनीतीला जॉईन व्हा. आणि माझं नाव श्रीपाद दिवेकर. मी यशनीतीमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतो. धन्यवाद.